नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागेल त्याला ठिबक सिंचन योजना संदर्भातील 23 जून 2026 पर्यंतच्या सर्वात महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। राज्यातील लाखो शेतकरी ठिबक सिंचन अनुदानाची आता सध्या वाट पाहत आहेत। अशा सर्व शेतकऱ्यांसाठी आजची जी माहिती आहे ती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। तर शेतकरी मंडळींनो, पाण्याची कमतरता आणि वाढता शेती खर्च लक्षात घेता शासनाकडून ठिबक सिंचनाला विशेष आता प्रोत्साहन दिले जात आहे। कमी पाण्यात अधिक उत्पादन मिळावे यासाठी ठिबक सिंचन ही अत्यंत उपयुक्त पद्धत मानली जाते। आता याबद्दल जी अपडेट आहे ती पहिली जी आहे अपडेट महत्त्वाची ती म्हणजे की राज्य शासनाने ठिबक सिंचनासाठी तब्बल 235 कोटींच्या पूरक अनुदानाला आता मंजुरी जी आहे ती दिलेली आहे। या निर्णयामुळे अनेक प्रलंबित अनुदान प्रकरणांना आता गती मिळणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। ओके, तर आता ही जी बातमी आहे ती ठिबक अनुदानाची प्रतीक्षा करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारी ठरलेली आहे। ओके, त्यामुळे प्रलंबित अनुदान वितरणाला गती मिळण्याची आता जास्त अपेक्षा आहे। ओके, आता दुसरी अपडेट म्हणजे की ही राज्यातील 1 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या ठिबक अनुदान वितरणासंदर्भात शासन स्तरावर आता हालचाली वेगाने सुरू झालेल्या आहेत। यामुळे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा होण्याचा जो मार्ग आहे तो मोकळा होऊ शकतो। ओके, राज्यातील 1 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांचे ठिबक अनुदान जमा करण्यासंबंधी आता शासन निर्णय जारी झाल्याची माहिती आता समोर आलेली आहे। त्यामुळे जे प्रलंबित शेतकरी आहेत त्यांना आता दिलासा मिळणारच आहे। ओके, आता नंतरची अपडेट म्हणजे की ठिबक सिंचन योजनेसाठी महा-डी-बी-टी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू आहे। पात्र शेतकरी ऑनलाईन अर्जसुद्धा करू शकतात। अर्ज मंजूर झाल्यानंतर पूर्वसंमतीसुद्धा घेणे आवश्यक आहे, म्हणून अर्जाची स्थिती वेळोवेळी तपासत राहा तुम्ही। आता अनुदानाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे ती म्हणजे की अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ठिबक सिंचनासाठी 80% अनुदानाचा लाभ मिळू शकतो। यामुळे ठिबक संच बसविण्याचा खर्च जो आहे तो आता त्यांचा मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। ओके, कोणाकोणासाठी? अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी। ओके, आता नंतरची अपडेट म्हणजे की शासनाकडून अर्ज प्रक्रिया अधिक सोपी करण्याचा प्रयत्न सुरू आहे। काही आवश्यक कागदपत्रांमध्ये सुलभता आणण्यात आलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना अर्ज करताना कमी अडचणी येत आहेत। आता ठिबक सिंचनाचे काही फायदे आहेत ते आपण पाहूया। ओके, कोणकोणते फायदे आहेत? ठिबक सिंचनामुळे पाण्याची जी मोठ्या प्रमाणात आहे ती बचत होते, झाडांच्या मुळांपर्यंत थेट पाणी पोहोचते, खतांचा कार्यक्षम वापर करता येतो, तणांचे प्रमाण कमी होते आणि उत्पादनामध्ये जी वाढ आहे ती होण्यास जास्त मदत होते। ओके, तर शेतकरी मंडळींनो, प्रति थेंब अधिक पीक या संकल्पनेनुसार शासन ठिबक सिंचनाचा विस्तार करण्यावर आता भर देत आहे। भविष्यातील शाश्वत शेतीसाठी ठिबक सिंचन महत्त्वाची भूमिका आता बजावणार आहे। ओके, आता शेतकऱ्यांनी काय तपासून घ्यावे? लाभार्थी शेतकऱ्यांनी या योजनेसाठी जर ते त्यांच्यासाठी ही योजना महत्त्वाची असेल, ज्या शेतकऱ्यांसाठी योजना पाहिजे असेल, त्यांना ॲड व्हायचं असेल या योजनेमध्ये, त्याच्यासाठी त्या लाभार्थ्यांनी काय तपासावे ते आपण बघून घेऊयात। तुमचा महा-डी-बी-टी अर्ज जो आहे तो मंजूर झाला आहे का तो एकदा तुम्ही चेक करा। महा-डी-बी-टीची जी अर्ज स्थिती आहे ती तुम्ही बघून घ्या एकदा। पूर्वसंमती तुम्हाला मिळाली आहे का? बँक खाते आधारशी तुमचं लिंक आहे का? नसेल तर लिंक करून घ्या। सर्व आवश्यक कागदपत्रे तुम्ही अपलोड केलेली आहेत का? ओके, आणि पुरवठादाराचे कोटेशन योग्य आहे का? या सर्व गोष्टी तुम्ही नक्की पहा। ओके, तर शेतकरी मंडळींनो, ठिबक सिंचन योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर योजना ठरत आहे। पाणी बचत, खर्चात कपात आणि उत्पादन वाढ या तिन्ही गोष्टींसाठी ठिबक सिंचन महत्त्वाचे आहे। तर ही होती मागेल त्याला ठिबक सिंचन योजना 2026 संदर्भातील 23 जून 2026 पर्यंतची सर्वात ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट। जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या सर्व शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती नक्की शेअर करा आणि अशाच सरकारी योजना, शेतीविषयक बातम्या आणि ताज्या अपडेटसाठी माझे बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।